नमस्कार मित्रांनो, याचे नॉलेज किट या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी येणारे काही महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जातील. चला तर मग पाहूया आजचा पहिला प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सादर केले होते? सीता स्वयंवर. पुढचा प्रश्न आहे, संगीत रत्नकार या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? सारंगदेव. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. 1890 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? न्याय म. गो. रानडे. नेक्स्ट क्वेश्चन. शेती सुधारणेला पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या काळात झाल्या? शेतकी व कृषी संशोधन संस्थेची स्थापना आणि सहकारी संस्था कायदा पारित, या दोन सुधारणा लॉर्ड कर्झनच्या काळात झाल्या. चला तर पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंदमठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो? संन्यासांच्या बंडाचा. आनंदमठ या कादंबरीत बंगालमधील संन्यासांच्या बंडाचा उठावाचा उल्लेख आढळतो. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या वर्तमानपत्राने त्यावेळेचा बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या सर्वसामान्य धोरणावर टीका केली होती? दी बंगाल गॅझेट. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले? जहांगीर. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? भगत सिंह यांचा पुढाकार होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती या डॅश प्रवासाने लिहिली आहे? ट्यूयन तत्सम यांनी लिहिली आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, दामोदर चाफेकर आणि डॅश यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन स्थापन केली? बाळकृष्ण चाफेकर आणि दामोदर चाफेकर यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकांना कायदेमंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला? भारतीय परिषद कायदा 1861. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्य संबंधित आहेत. ए. तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता. बी. तो लातूरचा वकील होता. सी. तो इत्तेहादूचा सभासद होता. डी. इत्तेहादूचे सभासद रजाकार म्हणून ओळखले जात. कासिम रजवी. वरील वाक्य कासिम रजवी यांच्या संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद पोलीस ॲक्शनसाठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी तयार केली होती? जनरल गोगार्ड. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता? नारायण पंढरीनाथ पवार यांनी निजामावर बॉम्ब टाकला होता. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असे कोणी सुचविले होते? खाटीलकर यांनी मुंबई संयुक्त महाराष्ट्राची राजधानी असावी असे सुचविले होते. पुढचा प्रश्न, माधवराव खंडेराव बागल आणि रत्नप्पा कुंभार डॅशचे संस्थापक होते? कोल्हापूर प्रजा परिषद या संस्थेचे संस्थापक होते.
चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. डॅडॅश या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या. सरोजिनी नायडू या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न आहे. 1919च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणती कामे होती? संरक्षण व पोस्ट आणि तार हे 2 कायदे होते. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. सन 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघराज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार लाभ देण्यात आला. ब्रिटिश सरकार. चला तर मित्रांनो पाहूया आजचा शेवटचा प्रश्न आहे. काश्मीर संस्थानाच्या विलिनीकरणाच्या वेळी डॅडॅश हे संस्थानाचे पंतप्रधान होते. न्याय मेहरचंद महाजन. काश्मीर संस्थानाच्या विलिनीकरणाच्या वेळी न्याय मेहरचंद महाजन हे संस्थानाचे पंतप्रधान होते. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.